ते जाऊ द्या, ते नका सांगून आम्हाला. ते डॅनी बुड्याचा भाऊ येऊ का तिकडे, ते कोणी येऊ त्याचं मला काही घेणं देणं नाही. तुम्ही सांगा ते पैसे 41,000 आणले कुठून तुम्ही बक्षिसासाठी? हा, ते आम्हाला पेच पडणार का बाबा? आता काय करावा. अरे जाऊ द्या ना, ते विषय सोडून द्या. ते विषय कसा आहे असं म्हण लागन, लस मोठं घबाड सापडलं आपल्याला. हो म्हणजे असं म्हणा, अंडे देणेवाली मुर्गी, बस असंच म्हण लागन आता. आले का आम्हाला सांगायला पाहिजे काही ना काही. हा, कुठं काही सापड वाटते नाही. हा, कुठं गुप्त नाही ते काही आहे का नवीन प्रकार नाही काही. बे ते काय बे, ते खोट्या गोष्टी असते. ते गुप्तधन ते नाही विषय. हे विषय वेगळा राजा. हे कसं असते, संधी सोनं करावं लागत असते. मग कोणत्या गोष्टी बरोबर हेरून त्याचा आपल्यासाठी कसा फायदा करता येईल हे सोचा लागते. हो हे मी कसं विचार केला एक दिवस. काल झोपलो मी, आता पैसे आणा कुठून 41,000. मग आलं मला लक्षात, असं पैसे येते गड्या. असा जुगाड मला मी त्याच्या पण. अरे हो, पण जुगाड कोणता जुगाड तेच ते विचारून राहिला आम्ही सकाळपासून. डोकं आमचं दुखून राहिलं किंवा आणले कुठून. विषय थोडा गंभीर आहे म्हणला. हो फक्त कोणापाशी लिकेज करू नका, कोणापाशी गोष्टी करू नका. नाही तर तुमची मा बरोबर तुमची बी ऐशी की तैशी समजा ना. आम्ही राजा एका जीवाच्या दोघं बी. सांग तू आता, तुला सांग बा आजपर्यंत काही सोडला का तुला एकट्याले? तेच म्हणलं कसं, नाही तर मग कसं माबरोबर तुमची होईल. तर हे नाही का मारत्या देंड्या धुटक्या. त्यानं काय केलं, ते झालं स्वतःचा डॉन. त्याला वाटतं मी डॉन असावा खरोखरचा. तर हॉटेलला फोन लावला त्या दिवशी. आपल्याला वाटतं डीजे कसा काय आणला येणार त्या घंट्या. त्यानं लावला त्याला फोन, मारती डॉन बोल रहा, जल्दी जल्दी भेज दो. त्याची लट्टावली. त्यानं त्याला पाठवून इकून तिकून आणू 25,000 रुपये. ते बक्षीस ते याची दिलेले लक्षाचे. त्याच्यातून त्याला वाटलं बा आपले काय चालले. त्यानं त्याला पाठवून. तर मग मी म्हटलं गड्या हे नंबर घ्या लागते. तर काल बरोबर त्याच्या घरी गेलो तुम्ही मारतीच्या. चार्जिंगला आलो होता मोबाईल त्याचा. ते कुठे जायला होतं काय माहीत. मी काढला आणि मोबाईल सर्च केला. सापडला मग त्याचा हॉटेलचा. हा, मग हॉटेलला केला तर मग काय झालं? मग काय ते काय तुम्हाला पैसे देऊ राहिला का ते? मग तेच सांगू राहिला पुढचं मी आता काय होऊन राहिलं तर. प्रत्यक्षच पाहा तुम्ही काय झालं तर. कालचं रिटर्न दाखवा आपण. पहा अच्छा, चिल्लर समझ रहा है क्या तू? हाँ, चिल्लर समझ रहा है क्या? कौन सा स्वामी? कुट्टू स्वामी है क्या मुट्टू स्वामी है? मेरे को मत बता तू। हाँ, वो तेरे को मैंने पिछले महीने में बताया था, नया नया धाबा लगाया तूने, तेरा हफ्ता टाइम पर आने को होना समझे। 10,000 रुपये महीने के बोला था तेरे को पिछले 1 तारीख को। हाँ, अब 2 तारीख को आता आने वाली है। हाँ, तो आज 1 तारीख है, तेरे को समझने को होना क्या? हाँ, जल्दी जल्दी पीछे आ जा तू। पीछे आ जा। हो ना हॉटेल जी ना. आ रहे ना पीछे है क्या तुम? आ रहे. दांत निकाल रहा नहीं क्या कुट्टू स्वामी? रुक तू जरा. बोलीजिए हॉटेल जी. हाँ क्या बोले थे? हाँ क्या बोले रहे थे? रुक जरा तू. 10,000 लेके आ जल्दी. इसमें डाल दे जल्दी। थैली यहाँ पे रखी हुई है। 1 तारीख को 10,000। हाँ, हफ्ता है तेरा समझा ना। सब पूरे के पूरे धाई मेरे अंडर में समझा। जा बातें मत कर, जा जल्दी ला पैसे इसमें डाल दे तू गुपचाप। हाँ जी गलती हो गई जी. 1 तारीख को डाल देता मैं. अभी लाता डाल देता. हाँ वही बोल रहा है। हाँ, सीधा चलने का बिल्कुल। हफ्ता टाइम पर आने को ना। चल निकल यहाँ से, फुट पैसे लेके आ जल्दी। हेलो, होटल बोल रहा, बोलो कौन बोल रहा है? तेरा बाप बोल रहा, समझे क्या? हाँ किससे बात कर रहा तू? हाँ सीधा ऐसा आवाज नीचे कर. बाप रे, कौन है रे भाई? हाँ हाँ, हेलो, हाँ कौन है? कौन? छोटा वामन बोल रहा मैं. मारुति दादा का देना हाथ में, समझे क्या? हाँ, तो मारुति दादा का फोन आया था अभी दुबई से. कल पोला है, पहला बख्शीश देना है. 40,000 का बंदोबस्त कर तू. बाबा क्या लगा रहे? मारती दादा क्या 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 जान लेते कि मेरी? हाँ क्या अभी मैंने 25,000 रुपये का डीजे भेजा था ना उस दिन, वो कावड़ यात्रा थी तो पिछले सोमवार को। हाँ, अब ये सोमवार को क्या तुम्हारा? ठीक है. हाँ नहीं बोल दो क्या? हाँ, मारुति दादा नहीं बोलोगे? ठीक है रखता फोन में. बाप रे, कैसा क्या करूँ रे? नहीं क्या फालतू रे, जाएंगा तो फिर कैसा आपत हो जाएंगे। आता तो बोलते वो 50-100 गाड़े लेके आता, बोलते नहीं क्या? नहीं फालतू का कैसा आपत नहीं करने को ना। एक तो पहले ही बता दिया उसने, उस दिन भी उसकी धमकी आई थी मेरे को। नहीं। हाँ ठीक है। नहीं मैं क्या बोल रहा, फोन नहीं रखो। मैं क्या बोल रहा था, काय के वास्ते होने थे पैसे इतने बड़े? हाँ, काय को होना था? बाबा मारुति दादा ने बोला ना हो, बाकी के झेल पे काय को झाड़ रहे तुम? हाँ उन्होंने बोला हम तुमको बता रहे. बाप रे, ये तो ऐसे मांगेगा। हाँ, मैं इधर हफ्ते मांगता, वो मेरे को मांग रहा। लेकिन ये कैसा, हर बार मांगेंगे क्या? ऐसा ही देना पड़ेगा क्या? हाँ, ये पहले बार दिया, अब भी दिया, अब आगे भी देना पड़ेगा क्या? हाँ वो कैसा है, वो ऐसे हर महीने में नहीं मांगते. कैसा वर्ग नहीं रही समझो, गणपति बैठ गए, दुर्गा देवी बैठ गया, कुछ कार्यक्रम है तब देना पड़ता. वैसा कुछ नहीं है. वैसे फोन नहीं करते हो. कोई भी आ गया त्योहार कि बस फोन आएगा. बाप रे, यानी त्योहार आया कि समझो हफ्ता देने का नहीं क्या? ऐसा है कि इनका अपना 1 तारीख को है। अच्छा हो गया। अच्छा ठीक है। हाँ, भेजता फिर कहाँ भेजूँ मैं? हाँ, मैं आऊँ क्या लेके? रामपुर उधर गायकवाड़ा रामपुर को मरने को. तो मैं क्या बोल रहा, वो फाटे पर आ जा तू. वहाँ पे तेरे को ये दिखेंगे कमांडर. तो कमांडर में थैली रख के चल जा. हाँ, और एक अच्छा वाला ड्रेस भी लेके आ. हाँ, मारुति दादा अभी आने वाले हैं तो मैं बता दूंगा क्योंकि कैसा पोले के लिए उन्होंने भेजा कर क्या. और तुम्हारा भी कैसा अच्छा रहेगा फिर. और यार हमने दिया हुआ कपड़ा पहनेंगे क्या वो? हाँ, अरे बाप रे, फिर तो बढ़िया बात है, हमें तो गर्व की बात है। हो रहा था मैं उनको खुश रखो तुम. हाँ कैसा, तुमको कुछ भी आँच नहीं आने देंगे फिर. हाँ, आगे कुछ भी तेरा आड़ा तो हमको फोन कर देगा. मारुति दादा सब संभाल लेता ऊपर से. अच्छा ठीक है, लेके आता मैं एक अच्छा वाला ड्रेस। वैसे हाइट कितनी होंगी उनकी, मारुति दादा की समझो हाइट वो हिसाब से कैसा अच्छा वाला लेता फिर मैं 2-4 हजार का। मैं किती आहे म्हणा. 6 फूट आहे. हाँ 6 फूट. 6 फूट है उनकी. हाँ बराबर 6 फूट 1 इंच है उनका. अच्छा लाना कैसा 5-6 हजार का. अच्छा बिल्कुल ऐसा जश्न को ना.
छः फुट है नहीं क्या, यानी मेरा ही जमता है इसको नहीं क्या, और मेरा एक नया वाला पड़ा हुआ है वही दे देंगे। अच्छा ठीक है, फिर मैं दुकान से अभी लेता और लेके आता। ठीक है, मैं पेमेंट भी लाता, सब लाता, कमांडर में रख देता। ठीक है, रखो फोन, रखो, जल्दी आ जाओ। ओके। छोटा वामन का फोन है ना? हाँ वही बोल रहा था मैं, कमांडर दिखी मेरे को, और वो अपनी थैली जो है ना, पेमेंट और वो कपड़ा एक ड्रेस के साथ उसमें रख दी, और कुछ करना। हो गया, काम हो गया तेरा, निकल तू। लेकिन वो देखना कौन है, कौन आ रहा, तो जल्दी लेके जा बोलना, नहीं तो कैसा थैली उठा के लेके जाएगा कोई। क्या मजा लगी इसकी, हाँ, मारुति दादा की, हाँ, दाहिने हाथ की गाड़ी है वो, समझे क्या? हाँ, वही बोल रहा था, गाड़ी को हाथ नहीं, गाड़ी का एक ऐसा किल्ला भी नहीं जाएगा गाड़ी में का। हाँ, समझे क्या? पूरी दहशत है इधर। निकल तू, रुक मत यहाँ पे। बाप रे, इतनी दहशत, ये तो बहुत कठिन काम है। अच्छा ठीक है फिर, हाँ मैं निकलता, हाँ धन्यवाद। हाँ बोल देना मारुति दादा को, हटेली ने एक जो अपना ड्रेस दिया बोलना अच्छा वाला, और पेमेंट भी दिया बोलना, कोई टेंशन का काम नहीं है। कोई अड़चन आई तो जरा देखना बोलना। बोलना तू, कभी भी बोला, हाँ, ऐसे काम हुए तो मारुति दादा बहुत खुश होता। हाँ, निकल तू, ज्यादा बातें मत कर, हाँ, निकल। ठीक है, हाँ तुम्हारा नाम क्या? छोटा वामन नहीं क्या? हाँ ठीक है, याद रखता, मैं फोन सेव कर देता। ठीक है, ओके। असं आहे ते नाही, तरी तर मला एवढा महागाचा ड्रेस कोण दिला बा तुले? असं असं म्हणजे कसं, बोल मेरे आका नाही का, खुल जा शिमशिम, फोन केला की चल्ले क्या नाही, जमलं बाकी राजा, जमलं रे शिवलालता. जमलं का नाही? हा, म्हणजे याला दुखणं ऐकाल तू, आपल्याला वाटलं तेव्हा फोन केला, हा, कमी पडली, अडचण पडली, लावला असं फोन. पण एखाद दिवशी बा मारते, मार खाते म्हणजे ती 100%. हो हे बा, त्याच्या का नाकाच्यावर पाणी गेलं ना, हो तू जर अति करशील ना, हे बा शिवला, हो अति नको बरोबर, हो टाईमलेस मागत जा, वर्गणी म्हणा, आता गणपती आले बा, हे आले, तसं म्हणजे कसं टाईम पाहून मागत जा, नाही तर एखाद दिवशी मार खायची बरं तू बी. मला मारते, मी काय दिसलो त्याला का? मला पाल द्या ना, फोन होऊन काय आहे तर. मग आपण माहीच नाही होत ना. तू टेन्शन नको घेऊ. हो, मस्त आहे बा, धीरे धीरे मुरत चुरत खातो मी, तू नको टेन्शन घेऊ. मग आता गणपती बसवायच्या वेळेस बिलकुल बेधडक फोन करतो, 50 पाठव, हा, नो टेन्शन. चला बा, जमलं का तू? जमलं सुना नाही का? जाऊ दे बा, तुला काय आता गाडीचं काम नाही राहिलं, पण चला बा, शोका खातीर काही ना काही करायला लागते ना काम, नाही का? परत बरं आहे, पाहिजे बा जरासं आमचं जरासं उठलाव जराशी. देऊ ना, तुम्ही आता, मी असल्यावर तुम्ही काय लोड घेता? थांबा ना तुम्ही जरा जरा, थोडं थोडं कोरा लागते, एका जमान कोरायला जमते का? चला आता, म्हणलं ते डॅनीचा भाऊ आला ना, ते आपला जुळवा भाऊ नव्हता का त्याचा, हो ते जॅनी. हो बापा, ते गावकाली आहे ती, मग काय त्याच्या नादी काय ते आपल्या काय लागते, आला ते काय लागला इतकी वर्ष नाही का तरी. आलं असं कायले भेटी गिटीले डॅनीच्या. हो, पण पत्त्याचा भल्ला नान दिले. हो, मला तर वाटते पोयाले करीसाठी झालं ते 100%. हो, बीजा पत्ते खे पहिले का? हो, त्या डावात जशी काही बी. आम्हाला काय माहित नाही का बे, आपण लहान होते मग. हो मग ते लय अगं होतं, पण नाही का याची दोघांची भांडणच होय ना, एकमेका रूमनेच मारत नाही दोघे बी भाऊ, डॅनी बी जाने बी. आहे ध्यानात आलं मला, ते बाय डॅनीचा भाऊ आहे की नाही जाण्या, 100% डाव बसू द्या आता. हो, 2-4 जणांना कव्हर करते, झुमऱ्या पैसे होता ते मगाशी याच्यात नाही, पोया नाही का, पोयात नाही घुसकून आलं ते, काही याला पताही नाही लागला लोकायले. हो, तर लोक म्हणजे डबल रोल आहे का बा? हो, तर डबल रोलच आहे ना बा त्याचा. हो, तर म्हणलं आता कसं आहे, ते डाव बसतेस ती, हो याले कसं अद्दल घडवायचीच, इथून गावातून काढून द्या लागते बरं येले, हे अगं आहे आपल्यावरचा आहे डॅनीचा भाऊ. असं आहे का ते? बरं देऊ ना मग लटकून सगळी, पोलीस आले करून टाकू. कुठं आहे डाव पाहू आपण, पहिले यायचा पहिले देवदाच्या वारात आहे ना, देवदाच्या याच्यात नाही, झुमऱ्या सांगेन मला मग, चालतं का म्हणजे? नाही बापून नाही. तर मग हे पा, त्याचा डाव बसू दे, हा, शिट्टी गिट्टी आहे का तो घरी? हो, आले पोलीस आले करायचं. हो, ते पैसे सुटले की पैसे घ्यायचे आणि चाललं यायचा. हो, जाय तिकडे. तर बस उद्याची करणी पट्टी आपली फुकटात मग, नाही का? हो तसंच करू आता, बसू दे डाव द्यायचा. हो काय तसं ध्यान ठेवाले. बरं, कशा ते पांडे साहेब गेले का पाय जरा, सरपंचच्या घरी गेले ते जेवण करायला. हो, ते गेले की बस यायचा डाव बसते 100%. हो, जा पाहुणी जा. बरोबर येतो ना पाहून, हो काय हरकत नाही. आता येऊ का मग? जेवण झाला रे पड्डीशी, तर काय करायचं, पण मला वाटतं जावं का नाही, अजून थांबावं का बा 11 वाजेलो. हां, हे कसं लोक आपल्याला माहीत नाही का आता, हो डावण हिंटी आता कर असली की कसं लोक सुचत नाही लोकायले. हां, म्हणलं कसं करावं सरपंच साहेब, थांबावं का जरासं? अरे बाबा रे, थांबतेस करा बा, लोक वाट पोरा तिकडे, वाट पोरायला काही जातात म्हणून. नाही तसं काही आवश्यकता नाही साहेब, हो तसं काही आमच्या गावात कुणी नाही असं. हो नाही देतो कोणी आहे आपल्या झुमऱ्या असा आहे, वय कुईन असं बोलते. हे बा तुम्ही साहेब काहीच काळजी करू ना, मी आहो ना, देवदास संस्थेने आहे ना, तंटामुक्ती अध्यक्ष असल्यावर तुम्ही काय काळजी करून राहिले? कोण बसते डाव घेऊन, तुम्ही सांगून दिलं काय काय नाही इथं. जा तुम्ही आता बिंदा, दिवसभरापासून थकले तुम्ही, बसले मिरवणूक आणि हे ते. जा आता घरी जा, झोपा. पण ते कसं आहे बा, जा अजून वापस या, असं नाही झालं पाहिजे फालतू. मग बसले फोन येते तुमच्या गावचे, एकटं कसं तुमच्या गावातले लोक आहेत तर कसे कलाकार. साहेब अजिबात कोणीच नाही राहिला आहे का आपले संस्थाने साहेब, जेव्हापासून तंटामुक्ती अध्यक्ष आले कधी गावातली म्हणजे काही असं लोडच नाही राहिला, कोणताही तंटा असो ते मिटवतेस. बरं ठीक आहे मग, काही हरकत नाही मग. जाऊ मग बिंदास मी. हां ठीक आहे मग, निघतो मी. हां चला, ओके, गुड नाईट. डोकं करून राहिला तू ते साहेब, ते मुकटन राहतं ना, चबड चालला आपला बोलत, ते वैकत असतात ना, मग ते डाऊट येते ना, मग त्याला हकडून देऊ राहिले बा, असं वाटते ना, ते अंदाजे नाही द्यायले म्हणा. काय आहे काय म्हणते ते जाने, काय म्हणते म्हणलं, हा ते डॅनी बुड्याचा भाऊ राजा आला, फालतू दिमाग खोरायला ते. हा काय म्हणते ते, मा खोपड्यात काय डाव बसतो म्हणते का? हा ते दुपारपासून रस्ते आला का रे, हो त्याला शात्रा भाऊला घेतलं, हो बरे असं जाय बसू बरे आपण नेहमी खेळतो का बरे, पोळ्याच्या करीले, अरे उद्या करे करू बरे, सगळं तेच आणणार आहे. हो टेन्शनचं काम नाही, फक्त बरे आपण बसू बरे संध्याकाळी, डॅनी बुड्याचं कसं घरी झोपा हे करा, त्यापेक्षा वरात झोपा बरे असं म्हणते. असं बरोबर ठीक आहे, म्हणजे समजा झोपायची व्यवस्था पाहिजे का? बरोबर ठीक आहे ना, मग इथं झोपायला काय झाबरे हाकालून देईल त्याले. बरं काही हरकत नाही मग. बरं चाबी देऊन देऊ का मग तुले?
चाबी द्या, तुम्ही चालता का? तुम्ही चला ना, जरासं कसं बरं राहते बुवा, जास्त वाजता लोक असले की ते कामं नाही आपले, ते आपण त्याच्यात पडतच नसतो. ते पत्त मला काही समजत नाही, सत्त नाही समजत ना, अट्ट नाही समजत. जा तुम्ही काय करा ते पाहत बसा. चाबी मी तुला देऊन देतो आणि तुम्ही पहा आता काय आहे ते. काय बघ आमची माणसं वाट पाहू राहिले तर मारतीच्या कोट्यात बसू राहिले सगळे. हो ना, काही निघते पोलीस साहेब आता. तेच वाट होती आमची. मी त्याला फोन लावते तोपर्यंत. चला मला चाबी देऊन द्या, चला जा तुम्ही. चल पहिली चाबी देतो, मग तिकडे जात बसतो काय आहे ते. एक फोन लावून देते रस्त्यानं. चल ए जाण्या, सांगू नको तुम्ही, सगळं माहिती आहे. तू काय सांगू दादा मला, इतक्या वर्षानं आला तू. ते का म्हणलं तुला जराशी कदर आहे का भावाचं काय चालू आहे काय नाही त्याच्या पोराचं. बसला तिकडे सासऱ्याच्या घरी, घर जवळ येऊन, तिथं काय आपलं राहणं खाणं बसला आपलं भांडे कसं असं तुझं काम का आणि चालला आता. बे कंदिल्या का 1.5 एकरासाठी इथं मुले का तुकडे मुळाला लावरायला होता का तू? दोघं भाऊन 1.5 एकर खरपाळवर काय पुरलंच ते मुले. सासऱ्याच्या घरी गेलो तर आज माय सगळं जमलं ना. मग बंगेवर बसायचं काम राहिलं म्हणलं. सासरा गचकला, सासू गचकली, सगळा माल आपलाच आहे ना आता रे. मग तुला काय माहित आहे? काय ठेवलं काय नाही का सरी जुव्यात घातली का काय केली काय सांगा नाही. तरी समजा आता किती उरले मग जमीन सासरे बाबा 20 एकर होते वाटते नाही. जाणं घेणं चालूच असते. कोण संघ नेऊन राहिलं रे. आता 8 एकरावर काम आलं. 12 एकर गेली थोडी 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 मुळं. मग काय आता आपलं कसं आहे तुला तर माहित आहे. मग काय बरं झालं इथून गेलं माहिती. हो ते जाऊ दे, विषय काही नाही म्हणा. पण आता काय आला म्हणलं तू विनाकारण, म्हणजे इथं काय डॅनियल त्रास काय देऊ राहिला तू. म्हणजे आलं म्हणजे का माय काही नाही का इथं. घरात माय अर्धा हिस्सा इथं, जमीन अर्धा हिस्सा आहे मागतला का म्या. मग तरी मी आणलं जाऊ दे बा, डॅन्या खाऊन राहिला म्हणून मी काय म्हणू नाही. तर आता मला म्हणे तू कायला आला. मी आला कायला आला म्हणजे माय घर नाही का. मग म्हणलं बा 2 दिवस राहिले तुम्ही जातो. कोण राहू राहिलं इथं. इथं काय राशील आता पोरं गेलं कामावर लागले ते मस्त पद्धतशीर कामात बस काय मग कसं करतं बसतं का मग डाव मांडतच म्हणता नाही. राहू दे नाही जाऊ दे कुठं बसतं राजा फालतूचं. मी इतक्या दिवसानं आलो. याच्यासाठी आलो तुम्ही. मी आणलं कसं आहे पहिले आपण किती का किती रंग केले आपण. मस्त आपण कोणतं देवीदास सनसन्यात आहे म्हणतो ना. त्याचा बाप तर मेला वाटते. त्याच्या खोपडीत का कुठं वावरात नाही मस्त आपलं 5-6 जण बसून बा. हो ना तेच म्हणलं. पण आम्हाला कसं आहे घरी विचारपूस करावं लागते जरा. कसं म्हणजे बायाला सांगितलं तर बाया जाऊ देत नाही दा. काहीतरी आम्हाला नाटक रचून आम्हाला बाहेर पडा लागं. असं आहे ते. म्हणून म्हणलं अर्ध्या घंट्यात आम्ही येतो बरोबर हिशोबात. इथं येतो आणि मग चालले जाऊ. ते कसं एक तर पैसे दिले का आमच्या पैसे नाही ना. तो कसं सासऱ्याचं मला आमच्या पैसे नाही ना खेळाले. माहित आहे ना लेका लय माल आहे तुझ्यापाशी. कुचू कुचू खात तू माहित नाही का मला. पहिल्यापासून तसंच आहे तू. खिशातले पैसेच नाही काढे. मग चल ये 4-5 हजार रुपये घेऊन ये. तेवढा डाव म्हणजे आता 4-5 तर पाहिजेच ना आपल्या जवळ. आणतो मी, त्याचं काही काळजी नाही. अरे आला का जुमऱ्या. अरे काय ते गेले का म्हणलं साहेब गेले का. काही गेले पण मी आलो काय स्टोरी सांगू राहिले मला काय माहिती बा. आबाजी कोण काय माहिती विस्तार तर सगळं होतो काल. जाण्याचा भाऊ आहे ना जानराव आहे. जानराव जाण्या म्हणत जाऊन पहिल्यापासून होतं. जाण्या कसं तिकडे आपल्या वाडेगाव नाही का, वाडेगावले सासरवाडी आहे त्याची. तिथं गेला तिथंच स्थायिक झाला ते. असं आहे त्याचं. असं बरोबर आहे. जुळवा भाऊ आहे काय तिकडे नाही का वाडेगावले. इकडे बापा मस्त आहे द्यायचं. मग आता चांगलं निंबू गिंबू आहे भरपूर बापा मस्त मावाला द्यायचा. चला मग आता येतो मग आम्ही. जाण्या बाजी इथंच या तुम्ही. अर्ध्या पाऊण तास आम्ही फोनच करतो तुम्हाला. चला म्हणलं चला आपापली मेळलो कंदिला बाजी काहीतरी सेटिंग लावू आपण घरून निघून येऊ. ठीक आहे मग चल मग जाणी होय तू घरून येतो लवकर आणि आम्ही येतो मग लवकर. ठीक आहे. आता काय तुला का दादा हे बघायला लागते का. चालना लवकर ते फाशी मांडा लागते लवकर निघा लागते. काय फाशी बाबा काय तिथं बाटे बघायला झालं ना उद्या करीसाठी काय म्हणलं ते कुठे निवडायला रातचं. काय करा आता यायला कुठं समजून ते आपलं फाशी लावाले फाशे. मग तेच म्हणलं बाबा काय म्हणलं नसते सचिनची काय पकडून राहिले तुम्ही. ते बा तिथं बाटे म्हणलं इकत आणा तुम्ही काय करा ते काम नको मागू राहिले त्या कामी नाही ते. कोणते फाशी. अरे ते फाशी नाही ना. तुम्हाला काही गुंपा माहिती नसते काही. आपलं काय आपलं भळंग आपलं आधीच बोलता. अरे ते वावरात आपलं हे नसते का आपल्या किडीचं प्रादुर्भाव होते का नाही. तर ते काय म्हणते पतंग नळीन किडी अमावस्यापासून जास्त वाढते म्हणते. तर त्याच्यासाठी कामगंध सापडे लावा लागते. तर एका एकरात 7-8 तर ते लाऱ्यामध्ये देतो म्हणे लावून. तर म्हणून म्हणलं कसं जिमल्याला म्हणलं चालतं का तुझ्या वावरात लावून पराठीतनी. तर ते म्हणे हो. तर आता म्हणून की काय झालं काय नाही. मग कसं सांगायचं फाशी मांडतो नसं करतो. जा मग न्याय दिले हो. ते काय मग फायदा होते का त्याचा काही. आहे ना बाबा लारे सांगे ना. अरे म्हणजे लय किडीवर नियंत्रण होते म्हणे. नाही तर हे बा सगळं बिलकुल बोंडई बी ते काय सगळ्या पानं कुतरणाऱ्या आया सगळं सत्यानच बाजू तिथे. अमावस्यापासूनच जास्त वाढते म्हणते नाही रोग बिमाऱ्या. म्हणून म्हणलं घ्या बा बरोबर करून कुठं बसता आता आणलेस त्या ना. तर म्हणलं द्या लावून. चाल मग झुंबर हो चाल. झुंबरले नाही का गेली बी ते गावात बसल्याशिवाय राहते का गावात जातेच ते कुठं ना कुठं. त्यापेक्षा वावरात गुतून राहते बरं आहे. बरं मग फायदा होते समजा नाही का. मग न्या मग न्या झुंबरले घेऊन जा आपल्या वावरात बसून द्या मग. न्या मग न्या ये मग घेऊन बसते आपल्या शांतारामला आवाज दे मग त्याची बसून घेऊ. पण म्हणजे कसं टेन्शन नाही आपलं. रात्री गेली तरी टेन्शन नाही. थोडंसं उशीर होऊ शकते बरं. नाही तर मग कुठे गेले. आता उशीर होईल ना 4-5 जण आहे म्हणता ना. या तुम्ही काही हरकत नाही. या चालता का मग. चला म्हणलं ते लाऱ्यामध्ये चालता का लवकर. हो मग कसं उशीर होते ते त्याच्या वावरात ते सापडे लावून राहिला. चला मग तुम्हाला सांगतो बरं कशा लावायचे काय लावायचे तर चालता का मग. आजच का बे राहू दे ना. उद्या किती जाऊ ना. मग लाऱ्याला म्हणा उद्या जाऊ म्हणा आपण नाही तर परवा जाऊ ना. तेच नाही मग अमावस्या आहे का नाही तर अमावस्या तेच लाऱ्यामध्ये लावा लागते म्हणे ते सापडे असं म्हणे मध्ये.
सापडे बाबा काय होय काय म्हणलं काय म्हणतो भाऊ झुंबर काय होते काय विषय काय तुमचा तर तुला डोक्यावर नाही गेलं पाहिजे ते कसा विषय आपल्या वावरात नाही आता अमावस्या आहे समजा पोळ्याले तर इथून काय होते आपल्या बिमाऱ्याला येते आपल्या पिकावर सोयाबीनवर पराठीवर अया पडते ते पानं खाणाऱ्या अया मग काय होते तर त्याच्यासाठी सापडे रचा लागते तर आता सापडे कामगंध सापडे 7-8 जर लावले समजा तर त्याच्यात किती पतंग सापडले बुवा असं अंदाज लागते आणि त्याच्यानुसार मग आपल्याला कसं त्याचं व्यवस्थापन करता येते म्हणून काही काही प्रकाश सापडे लावते काही लोक तर म्हणून म्हटलं 7-8 सापडे लावून द्या असा विचार होता लाऱ्याचा आम्हाला म्हणजे सांगतो पण तुम्हाला तर आता आज जायला पुरते का सांग बरं तू आता हो का मग जा ना बाबा महत्वाचं असेल तर जा हो तसं आलतामध्ये कटाय म्हणा पण हाय महत्वाचंच काम लेखाचं सापडे जर बसवले का नाही म्हणजे आपल्या पराठीवर म्हणा सोयाबीनवर जास्त कीड येणार नाही किती प्रमाणात काय आहे त्याचं निरीक्षण होऊन जाईल आणि त्यानुसार मग आपल्याला कसं फवारणी करता येईल बरं जाऊ दे जातोच मग नाही का जावंच लेखाचं जा ना मग कसं हुकलं की हुकून जाते हो विनाकारण बसले आपले हो जा तुम्ही आणि या मला जमलं बा आपलं तर जमलं आता नाही का झालं बरं येऊ का मग मी ठीक आहे जेवायचं काही काम नाही मला आता येईल मी थोडासा उशीर होऊ शकते वावरात जरा लावायला बराच टाईम जाईल हो ना या ना तुम्ही मी कसं कडी लावून घेईन तुम्ही उघड जा मग त्या बरं या मग जा चल मग झुंबर ते लाऱ्याला आवाज दिला लवकर चालले जाऊ मग चल चल मी लावलं लक्ष आपली स्कूटी द्यावर स्कूटी चाबी द्या बात गेलो की आलोच मी द्यावर जरा काम होतं आता आता काय काम पडलं लागतं तुला कुठं नेऊन कुठं राहिला म्हणलं काही नाही आम्ही कसं वावरात चाललो होतो 5-6 जण आपली शांतार भाऊची गाडी पडली मग ते डॅडी आबाजी नाही का त्याचा भाऊ चला मला वावरात झोपू तिकडे तर मग त्याला पोहोचून देतो जरा चक्कर मारून येतो तुमच्या वावरात चक्कर मार तुम्ही द्या ना बात गेलो की आलो बाबा सकाळी मला धाब्यात झाला लागते अजून आला नाही आला मी कुठं बस बात तुले मला मी नाही देते बरं मग तुम्ही चला मग चला जरा चहा घे प्या चालले वापस दुसऱ्याला द्यायलाच नाही बरोबर स्वतःच्या हातानं बा नेऊन देऊन वापस आले बरोबर कोणाच्या हाती गाडी देऊन बरोबर नाही बरं ठीक आहे मग मी कसं 5-10 मिनिट एक चक्कर मारलं की चला जातो मग तर तसं करतो मग चल मी पोहोचून देतो मग काय तुमचं चला जमलं आता नाही का बरं झालं चला मग चला चला अरे कुठं बसू राहिला मग कसं काय म्हणलं लागला पता सगळा मी म्हणलं तिथं मग काय मी काय म्हणतो शिवलाल भाऊ 20-25 हजाराचा हात आहे म्हणलं कसं 4-5 हजार घेऊ म्हणे जाऊ म्हणे आपण देदाच्या खोपड्या तिथं आहे म्हणलं द्यायचा आता मग कसं करता मग अर्धा घंटे निघते नाही का बरं जाऊ ना मग आपण जरासं द्यायचं कसं म्हणजे टापटीप पण लागलं की बस दळदळ गेले आपले लायरीसारखे शिट्ट्या फिट्ट्या फुकफाक केल्या की बस खोमे रे भैया उचलले पैसे निघाले आहे ना बजेट 20-25चा 100% ना रे बा मग काय डॅनीचा भाऊ मामूल नाही तिथे इथे एकट्या जवळ 10,000 निघते मग बाकीचे 5-5 4-4 हजार रुपये आणते तर पाहिजे तू बस एवढा तर चाल बसला ना 20-25 हजार बजेट बसते नाही का बरं ठीक आहे मग जाऊ आपण 1 घंट्यात जाऊ आता तयार राहायचो मी तर तयारच आहे आता बस आता निघाले की मी सांगतोच तुम्हाला फोनच करतो इथून गेले की चालले जाऊ मग राहिल्याकडे बरोबर काय आता लपच नाही वाटते आपलं नाही का पण आता पाय बरं जाण्याने का एक हात मारला 1000 रुपयाचा कसं काय आता कायच करावं बहुतेक आपल्याला वाटते कठीण दिसू राहिलं मला टाका रे टाका कोणाचे टाका लवकर फोटो चालते जरा बरोबर हातावर हात आमचं का रोजचं आहे का हे काहीतरी आता घेऊन राहिलो आम्ही कोणा घटत नाही ना बरोबर पत्ते लावायला टाइम चालला आमचा थांब जरा सगळं पण नको जाऊ मी तर याच्या संग आलो मी आता हे काय चहा काही होईन काही जाऊ अरे मी काय म्हणलं जाऊ का बा मी हे चहा पिऊन घेता तुम्ही हो ये मी काय पित नाही म्हणलं आता चहा मांडून द्याला तुम्हाला निघतो म्हणलं मी हे डोकं खवरायला मग आपण लक्ष आधीच तर पत्ते खराब होऊ राहिले थांबणार बा लक्ष तुला काय घाई झाली एवढी चहा घे पी मग जायते काय का बिजा भेगाळ आहे तू ओढ्यास तेल वांग्यावर काढा आता अरे पण मी काय म्हणलं तर मी तुम्हाला पोहोचून देतो निघतो म्हणलं मग मध्ये चहा मांड असं कर आता म्हणतो अजून थांब जरासा अरे बा भिचकते ना आमच्या इकडे काय थांबर लक्ष जरासा 5 मिनिटं थांब चहा घे पिला एवढा डाव झाला की मग जाय तर बा एकदा थांब तर बा मी हो जातो मी पटकन मला उशीर होते मग कवर करो खोपड़ी के पास आ जाओ अरे बाप रे पोलीस आहे का शंकर भाऊ अरे काय आवाज येऊ राहिला ना कसं बोलला शंकर भाऊ कसं करता बोलला ते तर खोपडी कशी राहिले खोपडी करू राहिले ते पुरे रंगे हात पकडते का हिंद हे बा काहीच करू नका सटकन लवकर उचला लवकर निघा तुम्ही तर लक्ष पय लवकर चला पया अरे निघा ना पया ना जिकडे रस्ता तिकडे पया चला पया पाण्याचे पोर राहिले थांब उचललं काशी उचललं सगळं फटाफट उचला ना लवकर किती आहे रे ते तिकडे बंडा झालं ते 100चं उचललं का 3-4 हजार द्या गेलं का हो 10-15 आहे वाटते चल घे लवकर उचल हे लंबई तोंडे अजून सुधारलंच नाही वाटते नाही का हो पहिले तसं सुद्धा नातंही तसंच आहे नाही म्हणजे आता शिट्टी वाजून म्हणजे पोलीस आल्याचा धाक दाखवून म्हणजे आमचे पैसे लांबत होतं काही त्याला काही ज्यानी माहित नाही हो डॅनी समजून राहिला का थांब तू आता थांब घ्या ना घ्या हरामाचे आहे म्हणलं घ्या उचला पैसे राम खोरो तू सगळं मोठ्या झाला ना तू लंबई तोंडी थांब तू थांब तिथंच थांब अरे बापा रे पुरच मोडलं रे
बाबा पुरं मुळीतच मारलं रे. अरे रे हे लावा लागतं रे बाबा. रे शिवल्या थांब रे. अरे बापा रे. काय रे खोदीला म्हणजे आमच्यापेक्षा पैदा आहे तुम्ही. बाबा हे शांताराम इथे कुकडे पाहिलं लक्षात घ्यायच्या. ते आपल्याला काय माहिती ते कुकडे पाहिलं काय नाही आपापल्या पर्यंत पाहिलं सगळे जण. आता आपण इकडे आलो पण नसतं हे बा. मी तर म्हणतो जाण्या करते रे हो जाण्या काही पाहिला नव्हता. हो जाण्या काय सापडला ना बस आपले नाव सांगते ते सांगते राहिली कधी हे होता बा कधी होता मग श्रीराम होता आणि तुझे नाव काही येत नाही रे. मग आम्हाला रट्टे दिले की आम्ही तुझे नाव सांगतो. म्हणजे असं सगळीच पुरी आपली लॉबी आता 100% हाती लागणार आहे. करा रे बा उचला कोणी फोन हो जाण्याचा फोन पोलिसांना लावला असेल का काय सांगा बा कोण लावला काय पाहा तरी. उचला जे होईल ते फोन केलं का ला उचला पाहतो उचलून आता काय म्हणते काय पोलीस जर असले की बस आले आपल्या घरावर कुठे पाहतो. हॅलो हॅलो हॅलो. अबे कुठं पळाले बे हा या ना वापस या ना. काय रे का तुम्ही इतकी भेकाळा. हे कोण आहे मजाक केली नाही. हे आपलं काय शिवलाल नाव आहे याचं मोठ्याचं पोट्ट हे मोठं पहिल्यापासून बारबंड आहे ना हे. हो आता हे शिट्टी फुकत आलं लेकाचं आणि भेवाळून दिलं. हो आत्ता मला दिसलं ती तरी तर म्हणलं इचुकट आहे का असं म्हणजे शिवलाल टोळगोटे हो मोठ्याच बोर्ग बरं बरं हो ते होतं का. काय तर बाबा धसलं होतं अंद्रे पैसे जमा करून राहिलो होतं. मला काय अरे बाबा काय होय काय म्हणलं. नाही म्हणे मजाक करून राहिलो म्हणे. एक दिवशी काळी ठेवून निघालं ते असंच गेलं पाटकळ असं करतच गेलं कोकळं गेलं ते गेलेत ते. अरे कसं म्हणजे आहे पोलिसाचं नाटक करून आपल्याला पोन जोडलं पैसे लांबत होता ते. आम्ही तर आमच्या आता माया तिथं 5-6 हजार रुपये होते सगळे 10-15 हजार चुना होता. बरं ठीक आहे येतो मग आम्ही हो काही नाही ना मग. काही नाही या हो 2-2 दिलेल्या गायले निघाले ते दिले हकलून दे हो या हो का जरा शिल्लक द्यायला होत्या हाय अगवसले काही बरं ठीक आहे येतो मग आम्ही. शंभर लाव ना फोन लावून आपला शांताराम कुठं आहे तर या म्हणा वापस ती कुठं असं लपेल तर फोन लाव दे. हो त्याला लावते का एक मिनिट. गाडी पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे आता बाबर आता कसा बोलू ना झालं सत्तर जमा. पण आपण थोडी होतो तिथं आपण मंदिरात दर्शन करायला आलो होतो. मग ये ना कोणी पोलीस येऊ का कोणी हो भ्याज नाही हो इथं आपण काय दर्शन करायला येता येत नाही का माहिती ठोकेवाले रे जाता काय होते काही नाही समजून नाही राहिलं. फोन आला मला तुम्हाला बाबा कोणाचा माहिती. हॅलो 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 अरे झुबर बाबू राहिला काय एवढं भ्या का कुठं तुम्ही कुठं कुठं म्हणलं. इकडे मंदिरापाशी बसलो होतो बा कुकडे गेले रे तुम्ही कुठं म्हणलं. बाबा आम्ही तिकडे टिकडे राहतो मग काय हे बा आता फोन आला बोले काहीच नाही म्हणते ते आपला शिवलाल होता ना. मग काय शिवलाला भेवळून दिलं पैसे लाभत होता ते मग काय काहीच नाही म्हणते या बरे लवकर ते फटाफट शिवल्या होता का ते. आम्ही काय राजा ठीक आहे अगो पण फालतू गाड्या लस करते बाई. बरं ठीक आहे या मग तिथं या मग तुम्ही बी हो आम्ही येतो या लवकर निघालो आम्ही हो या हो तिथं या लवकर हो कोणत्या पोलीस खाली ते बसले आपले शिवल्याचं काम आहे म्हणते चला 100% डाऊट बसतेस काहून की ते टकलं पोट्ट मला काढून द्यायचंच मागं होतं नाही का. डाऊट आहेच माझ्या त्याच्यावर हो पण आता मला वाटतं मोठी गाडीच घेऊन जातो नाही का. म्हणजे 4-5 हाटी लागतेच आज हो कारण की कवर म्हटलं की संध्याकाळची हो बसतेच असे हो माहीच वाट पाहू राहिले होते ते बरोबर असे 5 गेला का हो बरोबर ठीक आहे मोठी गाडी घेऊन जातो आता पाहतोस हो 2-4 तर आणतोस आज. सांगले सर हो आपने हो बोलेरो निघालो बोलेरो हो बाहेर निघाल जरा. लेकाचं तोंडात आलेला घास गेला हो शिवलाल भाऊ आता आपल्याला वाटलं गेले का लेकाचे पळाले सगळे ते बुट लेकाचं तिथंच होतं मागं खोपडीच्या मागं हो आपण जाशी अंदर आला फटकन 2 ठुने दिले. आपण हे काढायला का अशा मारल्या पाय आता हे सुस्ते काय मित्राच्या ना काय होते काही नाही अखडते जात म्हटले का आपण करायला जातो एकूण होती कसं हो एखादा हात असाच आपला. शिवलाल आवाज काय काय गाडी आली तर कोणती गाडी बहुती गाडीचा आवाज वाटला बापरे का पंडित साहेब अरे अचानक कसे काय इकडे काय गडबड बा. काही नाही तुम्ही कसे काय इथे म्हणलो हो काय आहे गडबड काय कसं काय म्हणलो इकडून आले वाटते काही डावगी चालू वाटते बहुतेक. अरे आम्ही काय डाऊन फाव खिशा 10 रुपयाला मागायचो आम्ही काहून काय होतं. तरी काही एखादा अंडर चालू असून कुठं वावरा गिवरा आता बिन औषधाचं खांडू फुटलं झालं सरकेच झाले सगळे आता 5-6 जण. ते कसं साहेब आता आपण काय कोणाचे नाव सांगा तुम्ही प्रत्यक्ष जा बा आम्ही तुम्हाला पत्ता सांगतो एक कुठं आहे. बरोबर ठीक आहे ना सांगा पट्ट सांगा मग. थोडंसं समोर जा तिथे इलेक्ट्रिकचा पोल आहे हो तिथं थांबवा गाडी आणि तिथून अशी अंदर जा खोपडी दिसते तुम्हाला. बरोबर ठीक आहे हो जासो मी हो ठीक आहे धन्यवाद. कसं जमलं आपण जमलं का हो माझं दुखणंच बोललो मी आता यायचं कसं यायला आता रट्टी बसते पण बाकी काय मग आता कसं काय करतं कशा तू काय कर एक फोन लावा आता म्हणजे कसं असते नाही तर आपल्यावर येते बरे हो का बा यायलाच फोन केला असं म्हणजे तेवढंच मग सपाट निघून जाते एक फोन मारून देता येईल म्हणा पोलीस येऊ राहिले म्हणा. पण आता ते जाऊ दे सापडू दे ना पहिले 5 मिनिटात साहेब तिथं पोहोचते ना आता पयाला चान्सच नाही द्यायले हो लाव तुझ्या फोन जाय लोक त्याला का ते तिथं पोहोचते साहेब लाव ना म्हणा पोलीस आलेला आहे म्हणा पयाले का म्हणा हे माडे हो तेवढंच मग कसं मोठेपणा होऊन जाते आपला मी सांगितलं होतं बा लाव फोन लाव दिले लवकर फोन मग बरं ठीक आहे पोह आता काय होत नाही झालं उद्या तर बिलकुल म्हणजे मावलंच आहे मग म्हणा धरून गाडी टाकून का जयरामजी की
बोला का जाने अबूजी काय राजा काय कसं काय हो काय जादू आहे का राजा हा काय डुप्लिकेट पत्ते कितीच नाही तुमच्यापाशी हा एकही हात नाही आला बा पुरे चारी हात लांबून राहायचे तुम्ही कसं हो हा झुमऱ्या का रे फोन नाही हॅलो हां हां कोण होय हॅलो हां बोला कोण बोलता हॅलो काशीनाथ बोलतो म्हणलं काशीनाथ ला फोन ला काय ले का लय सुद्धा वाटते तुम्हाला हा मस्त आम्ही बसलो होतो ले का आले आणि शिट्ट्या वाजवणं काय 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 हा काही गरज ले का चालला मोठा काय होतं आता काय म्हणतो मी काय म्हणतो तुमचा डाव लवकर मोडा पया म्हणलं घराकडे हो पोलीस लोक आलेले आहे म्हणलं गावात नाही असं आहे लांडगाला असं काम आहे अरे आता लोक भेवाळा बस झाला ना राजा बस झाला ना मजा हा सुकान खेळू दे ना आम्हाला तुला तू काऊन पोट दुखू राहिला बा हा तू बस ना तुझ्या मांडणं डाव तू खरं ना बा खोटं नाही ना खरी गोष्ट सांगू राहिला तुम्हाला आम्हाला दिसले ना ते आम्हाला भेटून गेले ना हा ते कसं चाटेला आहे म्हणलं हो आपल्या सुकार खेळू राहिला ते जाऊ दे तिकडे हो काय लक्ष देऊ नका त्याच्यावर बरोबर करा बस कर लबाड्या मारणं बंद कर म्हणलं हो भेवाळणं बंद कर म्हणलं भेट नाही म्हणलं आम्ही हो येऊ दे कोणते पोलीस आले तर पाहून घेईन दिन उत्तर काय असते तर ऐकतच ना बा जा बा तुम्ही तुमच्या मनानं करा मी सांगू खरं आहे ना राजा खोटं नाही ना हा असू दे ना खरं असू दे ना रे बा नीरा लबाडवानाचं चाटेल ठेव खाली ठेव फोन ठेव रामराम हो रामराम म्हणलं भाऊ रामराम म्हणलं शेख बरोबर निघाला नाही का हो हे निळी टी शर्टवालं हो सरपंचाच्या घरापाशी जे बोललं हो तेच ऐकलं मी हे काहीतरी जुगाड आहे यायचं बोला म्हणलं कसं काय आहे हे काय आहे म्हणलं समोर दिसून राहिले हाय काय नाही बस हे आपलं मनोरंजन समजा बा चला बा आता काहीतरी करील काही तर आपलं कसं बी 10-20 रुपये असं चालवतं बा हे 10-20 रुपये आहे का हे हो इथं कसे 100च्या 200च्या 500 दिसून राहिले मुले 10-15 हजाराचा मुद्दे मला सीट आता कसं जमा व्हावं लागेल तुम्हाला हां लवकरात लवकर कसं गाडी आणलेली आहे मी हो लवकरात लवकर बसा निघा म्हणलं चला आता हां हो कसं रंग्या सापडले फोटो घेऊन घेतो इथे बसा तुम्ही समोर मी फोटो घेऊन घेतो साहेब म्हणजे हे आपलं काहीतरी गमत खेळू राहिला मी हे कसं म्हणजे असं खरं नाही आहे ते खरं काय खोटं काय सगळं बाहेर काढतो मी काय हो जमा केलं की बाकी काही वांधा नाही हो काय करून राहिला तर किती वाजले 11:30-12 वाजले कसं गावातून चालायचं का बाहेरून चालायचं हां हो गाडीत बसून राहिले का काय साहेब आता एवढी काय मोठी गोष्ट नाही साहेब आपण म्हणजे असं काय तसं काहीच नाही मजाक नाही बरबादी आहे बरबादी जुवा तुम्हाला काय वाटू राहिलं हां नान का लागला ना पुरा लंबा होते म्हणलं माणूस पूर्ण कुटुंबाची वाटाघाट सगळा बिलकुल ढिंगाणा आहे ढिंगाणा अजिबात म्हणलं आता तुम्ही बोलायचं नाही एक शब्द बी सरकतीत गाडीत बसायचं काय लवकरात लवकर चला उद्या पाहू काय तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये हां चला उचला लवकर आहे चला हा बाजूनं फोटो काढल्या मला साहेब ऐका ना तुम्ही आम्ही काय म्हणतो ऐका तर खरी थोडंसं ऐका तर खरी एक्सक्यूज 5च्या 5 जण लवकरात लवकर गाडीत बसा गाडी तिथं समोर उभी आहे चला फटकर बरं साहेब म्हणलं गावातून नका घेऊ फक्त बाहेरून घ्यायचं म्हटलं पाहू आपण काय करायचं चला चला आटाला जा वाटू राहिले तुम्हाला गावातून येते काट हां आटा लोक नाही वाटले तुम्हाला काही काळजी करू नका इथं सरळ बसा खाली तुमचे फोटो घेऊ द्या मला आणि गाडीत लवकर बसा आणि चला पेपरात येते का बाबा बस हो साहेब बस रे बाजू बस